नमस्कार. उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला थंड देण्यासाठी पुदिना लिंबू सरबत हा एक उत्तम पर्याय आहे. हे बनवायला अगदी सोपे तसेच चवीला चटपटीत लागते. घरच्या घरी हे सरबत बनवू शकतात. चला तर मग रेसिपी पाहूया. साधं मीठ, 2 लिंबू, भाजलेली जिरेपूड, अर्धा चमचा, 1 वाटी पुदिना, अर्धी वाटी खडी साखर, तुळशीचं बी अर्धा चमचा, काळं मीठ अर्धा चमचा. बीमध्ये आपण पाणी घालूया. हे अर्धा तास एका साईडला ठेवूया भिजवण्यासाठी. एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, त्याच्यात खडी साखर घालूया. याची आपल्याला पावडर करायची आहे. बारीक झाली, अशी पूड झाली आपली साखरेची. शक्यतो ही सरबताला साखर वापरावी आणि ना पोटात थंड होण्यासाठी असते गरमीच्या दिवसात. आपण एका वाटीत साखर काढून घेतली आहे. आपण लिंबू घेतले आहे, भागी कापून घेऊया. आपण त्याच भांड्यात पुदिना घालूया. थोडासा आल्याचा तुकडा घातला आहे. जिरेपूड, काळं मीठ, चवीला साधं मीठ. आपण एक अर्धा लिंबू घेतलं आहे, ते घालूया. या पद्धतीने दोन्ही लिंबू घालायचे आपल्याला. दोन्ही लिंबूचा रस. आता थोडं थंड पाणी घालूया, अर्धा ग्लास, आणि चवीनुसार साखर घालूया. जिरा पावडर, काळं मीठ ह्या चमच्याने घेतलं आहे. तर आपण बर्फाचे तुकडे घालूया आणि हे मिक्सरमधून एकदा फिरून घेऊया. एक भांडं घेतलं आहे, त्याच्यावरती आपण चाळणी ठेवली आहे आणि त्याच्यावरती आपल्याला हे जे मिश्रण घालूया. मिक्सरमधून आपण हे पेस्ट केली आहे, ती गाळून घेऊया. हे दातात असं पुदिनाचं कण किंवा आल्याचा कण लागला ना, तर मग जरा चव बिघडते त्याची, मग अशाने टेस्ट येत नाही. पाणी घालूया 2 ग्लास. एकदा हलवून घेऊया. रंग बघा सुरेख आला आहे, हिरवा हिरवा रंग आला मस्तपैकी. आपण ही सगळी साखर लागेल आपल्याला, ती घालूया. मिक्स करून घेऊया सगळं. हे सगळं एकदम मस्त मिक्सरमधून फिरवल्यामुळे सर्व एकत्र जिन्नस झालं आहे आणि चव पण खूप मस्त आली आहे. पुदिना पचायला हलका असतो आणि सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहे, त्याची शक्यतो सरबत करताना खडी साखरचा उपयोग करा. त्यांनी कसं उष्णता कमी होते, त्यांनी हे प्यायला पण मस्त लागतं. बघा अर्धा तास झाला आहे, मस्त फुगले आहे सब्जा. आणि हा तुळशी बी हे उष्णता आहे सध्या, त्यांनी थंड होते पोट. आता आपण अर्धा चमच्यामध्ये 1 वाटी झाले. सब्जा घालूया. हे जे आपण मिश्रण केलं, सरबत केलं पुदिना लिंबूचं, बर्फ घालूया. ताजे पुदिना लिंबू सरबत खूप सुंदर झालंय. चव पण खूप सुंदर चव पण एकदम वाढली आहे. चवची टेस्ट पण छान आली आहे आणि प्यायला तर एकदम भन्नाट झालंय. एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.